लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा निधी मिळाला. अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने केलेल्या तक्रारींना निवडणूक आयोगाचं सविस्तर उत्तर. 50 विधानसभा क्षेत्रात मतदार वाढल्याची तक्रार फेटाळली. बीड परभणीवरून सुप्रिया सुळे आक्रमक. आता मला भीती वाटते. सुळेंचं विधान तर महाराष्ट्र सर्वात सेफ. फडणवीसांचं प्रत्युत्तर. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मनोज जरांगे उद्या घेणार पीडित कुटुंबियांची भेट. बीडच्या पालकमंत्री पदाबाबत सर्व मिळून ठरवू, तर बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही. फडणवीसांचं वक्तव्य. खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरती नजरा. मुंबईच्या पालकमंत्री पदावरती शिवसेनेसह भाजपाचाही दावा. पालकमंत्री पदावरून दोन्ही पक्षांकडून लॉबिंग सुरू. रामटेक बंगला चंद्रशेखर बावनकुळे स्वीकारणार का? रामटेकच्या इतिहासामुळे रामटेकला नेत्यांची नाना. एकनाथ शिंदे 26 डिसेंबरला नवी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार. बैठकीनंतर शिंदे शहा मोदींची बैठक होण्याची शक्यता. बच्चू कडूंनी घेतली नितीन गडकरींची भेट. भाजप विरोधात लढणाऱ्या कडून गडकरींची भेट घेतल्याने चर्चांना उधाण. कंत्राटी कामगाराचा क्रीडा विभागाला 21 कोटींचा गंडा. 13,000 पगार आणि गर्लफ्रेंडला 4 BHK फ्लॅट दिला गिफ्ट. समाज कल्याण मंत्री शिरसाटांकडून अचानक संभाजीनगरातील शासकीय वसतिगृहाला भेट. वसतिगृहातील अवस्था पाहून विद्यार्थ्यांसमोरच अधिकाऱ्यांची खरडपट्टी. आणि विदर्भातील जंगल सफारी झाल्या फुल. ताडोबा पेंचमध्ये 2 जानेवारीपर्यंत सफारी बुकिंग फुल. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरती निवडणूक आयोगाने काँग्रेसला 66 पानी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील 50 विधानसभा जागांवरती 50,000 मतदान वाढल्याची काँग्रेसची तक्रार चुकीची असून त्याची तक्रार फेटाळलेली आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत केवळ 6 विधानसभा जागांवरती 50,000 मतदान वाढलंय असं उत्तर निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातील 50 विधानसभा जागांवरती 50,000 मतांची भर पडल्याचा दावा आणि त्यातील 47 जागांवरती महायुती विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केलेला होता. तर अतुल लोंढे सध्या आपल्या सोबत आहेत. अतुलजी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरती निवडणूक आयोगाने आता काँग्रेसला 66 पानी उत्तर दिलेलं आहे. नाही, ते पूर्ण उत्तर वाचावं लागेल, पण आमची जी मागणी होती ती मागणी अगदी स्पष्ट होती की फॉर्म नंबर 6 आणि फॉर्म नंबर 7 याच्यामध्ये किती वोट ट्रान्सफर झाले आणि किती नवीन आले याचा एक्झॅक्ट डेटा जो आहे तो उपलब्ध होईल. दुसरं, 5 वाजता नंतर जे 76 लाख मतदान झालं त्याचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आम्ही मागितलेलं होतं. तिसरं, तुम्ही फॉर्म नंबर 20 अपलोड का करत नाही इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर? ते करणं कंपल्सरी आहे, कायद्याने कंपल्सरी आहे. तेव्हाच फॉर्म नंबर 17C जो आमच्याकडे आहे आणि इलेक्शन कमिशन जे अपलोड करतो फॉर्म नंबर 20 त्याच्यावरून एक्झॅक्ट आपल्याला फिगर मिळेल. त्यामुळे या कुठल्याच गोष्टी ज्या आहेत ते इलेक्शन कमिशन करत नाही आहे. बेसिकली आता झालेलं काय आहे की जी निवड समिती होती त्या निवड समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते अशी 3 जणांची ती समिती असते. कायदा करून सुप्रीम कोर्टाच्या जजला तिथनं काढून आपला एखादा ज्युनियर मंत्री किंवा तत्सम एखादा अधिकारी त्याचा सदस्य बनू शकतो अशा पद्धतीचा बदल करून त्याची स्वायत्ता काढून घेऊन निवड समितीमध्ये आपल्याला हवे असलेले बदल जे आहेत ते करण्याची पहिली क्षमता मिळवली. आता नवीन 91 सेक्शन 91A मध्ये जे आहे ते बदल केले आणि आता ह्याच्यातली कुठलीही माहिती कोणाला मिळणार नाही अशा पद्धतीची तरतूद करून अपारदर्शकता जेवढी इलेक्शन कमिशनच्या याच्यामध्ये आणता येईल तेवढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांची चोरी तिथे पकडल्या गेली जिथे मार्केटवाडीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला मॉक पोल घेऊ द्या. त्याच्याने काही निकाल बदलणार नव्हते, काही फरक पडणार नव्हता आणि तिथे जिंकलेला उमेदवार आहे तो सांगतो आणि तिथली जनता सांगते, पण त्यांच्यावर बंदुकीच्या धाकावर त्यांना कायद्याचा बडगा दाखवून भीती दाखवून जे आहे तिथे ते मतदान होऊ दिलं नाही. चोराच्या मनात चांदणच आहे ना.
शेवटी तुम्ही अजूनपर्यंत लोकसभेचे फॉर्म नंबर 20 अपलोड केले नाही, विधानसभेचे फॉर्म नंबर 20 जे आहे ते अजून अपलोड केले नाही वेबसाईटवर. सगळीकडेच अपारदर्शकता आहे आणि कायदा करून जेवढा अपारदर्शक करता येईल तेवढा अपारदर्शक करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. हे का? अतुलजी, मग इथून पुढे काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार आहे? काँग्रेस तर जनतेसोबत येऊन जे आहे ते हा लढा देणार. मला एक साधा सोपा प्रश्न आहे, तुम्ही जिंकता आहात ना, तुम्हाला असं वाटतं ना की बा लोक जनता तुमच्या पाठीशी आहे. एक तर कुठल्याही पद्धतीचं सेलिब्रेशन असं झालं नाही की एवढं मोठं मॅन्डेट मिळालं, म्हणजे वेव्ह मध्ये पण नाही मिळालं 2014च्या, त्याच्यापेक्षा जास्त मॅन्डेट यांना आता मिळालेलं आहे. जनतेमध्ये कुठलं सेलिब्रेशन नाही आहे. मग तुम्हाला जर असं वाटतं तर मग घेऊन जाऊ द्या ना एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका. निश्चित, धन्यवाद तुम्ही संवाद साधला त्याबद्दल. तर उदय जाधव आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. उदय, निवडणूक आयोगाने काँग्रेसला आता 66 पानी सविस्तर उत्तर दिलेलं आहे, कसं बघायचं याकडे? आपण पाहिले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्या निकालावरती आक्षेप जो आहे तो काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घेण्यात आले होते. ज्या प्रकारे एकूण मताधिक्य वाढलेलं आहे आणि ज्या प्रकारे एक क्लिअर मॅन्डेट जे आहे महायुती सरकारला मिळालेलं आहे, भरघोस मतदान मिळालेलं आहे, त्यावरती त्यांनी आक्षेप घेतलेला. अनेक ठिकाणी त्यांनी मतदान जे झालेलं आहे ते मतदानाचे पुरावे देखील त्यांनी काही ठिकाणी उपस्थित केले होते की हे आमच्याकडे पुरावे आहेत आणि या संदर्भात त्यांनी आक्षेप जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिला होता. या सगळ्या आक्षेपांवरती, या सगळ्या तक्रारींवरती महाविकास आघाडीच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने एकूण 66 पानांचं उत्तर जे आहे, सविस्तर उत्तर, सखोल उत्तर दिले. त्यामध्ये अनेक ग्राफिक्स आणि एकूणच आकडेवारीचा आलेख जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की लोकसभा निवडणुका पार पाडल्यानंतर जुलै ते नोव्हेंबर म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचा काळ आहे, त्या काळामध्ये एकूण 50 विधानसभा मतदारसंघावरती एकूण 50,000 मतदार जोडल्याची काँग्रेसची तक्रार होती. तक्रार चुकीची असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे. त्याचबरोबर जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत केवळ 6 विधानसभा जागांवरती 50,000 मतदार जे आहेत ते सामील झाले असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, यांनी जे आक्षेप दिले त्या आक्षेपांमध्ये कुठल्याही प्रकारे तथ्य नसल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे. त्या संदर्भातले निश्चित, त्यामुळे महत्वाची घडामोडी म्हणावी लागेल. धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पुढची बातमी बघूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे. आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचं आदिती तटकरे यांनी ट्विट केलंय. अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार असल्याची शक्यता आहे, अशी सुद्धा माहिती दिलेली आहे. तर आदिती तटकरे सध्या आपल्यासोबत आहेत. आदितीजी, आता आचारसंहितेमुळे जे थांबलेली प्रक्रिया होती ती पुन्हा सुरू झालेली आहे, काय सांगाल? जी, आचारसंहितेच्या कालावधीच्या आधी आम्ही नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता वितरित केला होता आणि आता आम्ही मुख्यमंत्री मोदयांनी जसं नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांच्या शेवटच्या भाषणामध्येच त्यांनी उल्लेख केला होता की डिसेंबर महिन्याच्या अखेरीसच्या आत या महिन्याचा जो हप्ता आहे, जो सन्मान निधी आहे, तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि त्या पद्धतीने आजपासून सुरुवात झालेली आहे आणि पुढचे 4 दिवस ज्या पात्र लाभार्थी आहेत यांच्या खात्यामध्ये जो या महिन्याचा लाभ आहे तो वितरित होणार आहे. बरं आदितीजी, जो 2100 रुपयांचा हप्ता आहे तो कधीपासून लाडक्या बहिणींना मिळणार आहे? आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या पहिल्याच जी पत्रकार परिषद आहे याच्यामध्ये नमूद केलं की ज्या वेळेला अर्थसंकल्प आम्ही सादर करू त्यावेळेला त्या संदर्भातला जो सकारात्मक विचार आहे आणि नियोजन आहे ते करण्यात येईल. आता आपण जे करत आहोत ते डिसेंबर महिन्यामधला जो लाभ आहे, जो आचारसंहितेमुळे आणि पुढच्या निवडणुकीची जी प्रक्रिया आहे किंवा मंत्रिमंडळ इतर सर्व हे स्थापित होईपर्यंत जे प्रलंबित झालं होतं ते आपण आजपासून त्यांना वितरित करण्याची सुरुवात केली आहे. निश्चित, धन्यवाद तुम्ही संवाद साधला त्याबद्दल. तर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदावरती राजकीय नेत्यांच्या नजरा लागल्याचं समोर येत आहे. मुंबईच्या पालकमंत्री पदावरती शिवसेना आणि भाजप असं दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत असल्याची माहिती समोर येते. तर शिवसेनेकडून पालकमंत्री पदासाठी प्रताप सरनाईक यांचं नाव चर्चेत आहे, तर तिकडे भाजपाकडून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांचं नाव आघाडीवरती असल्याची चर्चा आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आता पालकमंत्री पद आपल्याकडे असावं यासाठी दोन्ही बाजूने जोरदार लॉबिंग सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र पूर्वी शिंदे सरकारच्या काळामध्ये मुंबई शहरात शिवसेनेचे पालकमंत्री होते, तर उपनगरात भाजपाकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत
पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार याकडे सगळ्या राजकीय वर्तुळात सर्वांचंच लक्ष लागलंय.